मित्रांनो, चॅलेंज म्हणजे स्ट्रॉंग असतं नाही तर चॅलेंज म्हणजे जेव्हा तुम्ही वीक असता, तुम्ही जेव्हा बिझी असता तेव्हा पण तुम्ही इथे प्रेझेंट राहणं हे म्हणजे चॅलेंज असतं. मित्रांनो, मी तुमच्यासाठी मोटिवेशन व्हिडिओ नाही घेऊन आलो आहे. मी आज तुमच्यासाठी एक घेऊन आलो आहे, एक रियालिटी व्हिडिओ. मी डेली चॅलेंज व्हिडिओ घेतला आहे आणि मी डेली व्हिडिओ अपलोड करण्याला चॅलेंज घेतला आहे आणि तुम्ही देखील हा घेतला असाल. पण मित्रांनो, आपण गृहीत धरतो की डेली चॅलेंज घेतल्यानंतर आपल्याला दररोज एक एनर्जी भेटेल, ठीक आहे, दररोज एक आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटेल. आपण ही सगळ्या गोष्टी अशा गृहीत धरतो, पण रिॲलिटी सांगतो मित्रांनो, मी डेली चॅलेंज आता जवळजवळ करत आलो आहे आणि माझ्या चॅनलवरती जवळजवळ 10 व्हिडिओ तरी मी आता अपलोड केले असतील. हा आजचा माझा डे 13वा आहे. तर मला तेवढा चांगला काही रिस्पॉन्स भेटला नाही आपल्या डेली चॅलेंज व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हीच रिॲलिटी असते. आपण डेली चॅलेंजचे जेव्हा व्हिडिओ वगैरे टाकतो किंवा आपण जेव्हा पण व्हिडिओ वगैरे पोस्ट करतो, आपल्याला ह्या चॅलेंजमध्ये व्ह्यू असणं किंवा हे एक्सपेक्ट करणं हा एक चॅलेंजचाच पार्ट आहे मित्रांनो. आपण मेहनत करतो पण चांगला रिस्पॉन्स नाही भेटत. मित्रांनो, हा व्हिडिओ मी व्ह्यूसाठी किंवा एक मोटिवेशन म्हणून नाही आहे, पण हा व्हिडिओ माझा एक कन्सिस्टन्सी म्हणून आज मी अपलोड केला आहे. मित्रांनो, चॅलेंज म्हणजे स्ट्रॉंग असतं नाही तर चॅलेंज म्हणजे जेव्हा तुम्ही वीक असता, तुम्ही जेव्हा बिझी असता तेव्हा पण तुम्ही इथे प्रेझेंट राहणं हे म्हणजे चॅलेंज असतं. आणि मित्रांनो, हा एक चॅलेंजचाच पार्ट आहे. आणि कसं असतं की जेव्हा पण तुम्ही कोणती व्हिडिओ बघता तेव्हा जे आम्ही तुम्हाला दाखवतो ते तुम्ही गोष्टी बघत असता, पण त्यामागचं टेन्शन्स, त्यामागचे इमोशन्स, ते जे काही गोष्टी असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण ठीक आहे, ह्या सगळ्याच गोष्टी किंवा ही प्रत्येक गोष्ट हा एक जर्नीचा पार्ट आहे मित्रांनो. आज मी बिझी होतो, पण आज जर मी व्हिडिओ टाकलो नसता तर कदाचित तुम्हाला फरक पडला नसता, पण फरक पडला असता तो मला. कारण की मी आज इथे काही मोटिवेशन किंवा व्ह्यूसाठी नाही आलं. मी आज इथे फक्त एक कंटिन्युटी माझी ठेवतो किंवा त्या कंटिन्युटीसाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. चॅलेंजमध्ये आपल्याला डेली व्हिडिओ बनवताना चॅलेंज तर येतच असतात, पण आता जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघा तर डे 1 पासून जे काही व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये जास्त आपल्याला व्ह्यूज नाही आहेत. पण हरकत नाही मित्रांनो, याचा अर्थ असा नाही होत की आपण फेल आहोत. असं असतं की यूट्यूबचे अल्गोरिदम आपल्याला चांगल्या ऑडियन्सपर्यंत किंवा आपल्या अल्गोरिदमप्रमाणे आपल्याला आपली ऑडियन्स नाही भेटली आहे. तर हळूहळू ह्या गोष्टी डेव्हलप होतात. फक्त थोडंसं CEO वरती मला काम करावं लागेल, पण आपण व्हिडिओ बनवायचं थांबणार नाही आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काही व्ह्यू किंवा मोटिवेशन असं नाही, पण आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझी एक कंटिन्युटी दिसत असेल. आज मला व्हिडिओ बनवता नाही आली, पण म्हणून मी आज तुमच्यासमोर असा आलो आहे आणि आज ही व्हिडिओ मी बनवतो आहे. कारण की मित्रांनो, तुम्ही बघितलाच असेल की बहुतेक लोक ह्या स्टेजला येऊन गिवअप करतात किंवा सोडून देतात, कारण की एक्साइटमेंट जाते, म्हणून डिसिप्लिन सुटतो आपला, ठीक आहे. पण असं नाही, आपण व्हिडिओ बनवायचीच आहे. आपल्या ऑडियन्समध्ये जे पण कोणी लोक जर स्वतः बिझनेस किंवा कंटेंट किंवा फिटनेस कोणती गोष्ट करत असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही होत नाही आहे, तर हा व्हिडिओ आज मित्रांनो तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रूव्ह नाही करत आहे, पण एक कंटिन्युटी तुम्हाला दिसत असेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल आणि तुम्ही जर थांबत नसाल आणि कंटिन्युटी राहत असाल तर कमेंट्समध्ये मला नक्की स्टिल हिअर करून कमेंट नक्की करा, म्हणजे आपल्याला समजेल की आपली ऑडियन्स पण करते आहे आणि थांबत नाही, आपली कंटिन्युटी, आपली कन्सिस्टन्सी जी असते ती फॉलो करते आहे. आजच्या व्हिडिओमधून आपल्याला हेच शिकायला भेटत असेल की कंटिन्युटी ठेवा तुम्ही कोणती गोष्ट करत असाल. तर मित्रांनो, बस आज माझा हा डे 13 आहे आणि हा डे 13 मी आता इथे संपवणार आहे. पण यातून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शिकायला भेटेल की कंटिन्युटी राहणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज ही गोष्ट मी सुद्धा इथे केलेली आहे. तर मित्रांनो, कोणती आपली जी आजची ऑडियन्स असेल जे नवीन आहे ह्या व्हिडिओमध्ये, त्यांनी जर डे 1 पासून आपली सिरीज बघितली नसेल तर नक्की बघा. ॲज अ बिगिनर असाल तर तुम्हाला रोडवरती कशी राईड करायची, सेफ्टी राईड्सचे टिप्स असतात ते मी त्याच्यामध्ये शेअर केलेले आहेत. जर तुम्ही लोक नवीन असाल तर डे 1 पासून सिरीज नक्की बघा. आणि आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड, त्याला सबस्क्राईब नक्की करा. बाकी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. थँक्यू.